जे आता केदार उंबळकर आणि शिरीष सावंत साहेबांनी आमच्या सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांना काही सूचना केल्या, त्याने काही सूचना उत्तम प्रकारे आमच्या लोकांना केल्या, काही पत्रे आम्ही आता देणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे या बाबतीमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी धातीनिशी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे आणि त्यांच्याकडे आम्ही जी काही यादी आपण देणार आहात, जी काही माहिती आपण देणार आहात ती तुम्ही आमच्या राजकीय पक्षांनाही द्यावी. राजकीय पक्षांचा असा आक्षेप आहे की काही माहिती निवडणूक आयोग आमच्यापासून लपवून ठेवतो. निवडणूक झाल्यानंतर, लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जी काही यादी यायला पाहिजे ती काही यादी आमच्याकडे आलेली नाही, मिळालेली नाही. मग हा लपवाछपीचं कारण काय? त्यामुळे एक विश्वासाचं वातावरण राजकीय पक्षांमध्ये आणि निवडणूक आयोगामध्ये झालं पाहिजे. त्यासाठी ही खास करून आजची भेट होती आणि त्याप्रमाणे चोक्लिंगम साहेबांना मी बऱ्याचशा सूचना केलेल्या आहेत. काही सूचना आणखीन आम्ही करणार आहोत आणि त्या निश्चितपणे ते त्याच्यावरती सकारात्मक विचार करतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. काही ठिकाणी दुबार मतदार आहे, त्याच्या बाबतीमध्ये काही सूचना केलेल्या आहेत. काही ठिकाणी मतदाराचं इपिक नंबर आहे पण मतदाराचा आमच्या लोकांचा फोटो नाही, नाव आहे फोटो नाही, काही नाव आहे तर त्यात वयाचा, असे बरेचसे गोंधळ आहे त्याच्यात. तर त्या बऱ्याचशा सूचनांबद्दल आज चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे आणि त्याच्यात मला वाटतं की इतर राजकीय पक्षांनी सुद्धा रात्रीनिशी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. शिवाजी पार्क येथील पुतळ्यावर मासाहेबांच्या तुम्ही अज्ञातानं रंग फेकलेला आहे, त्यामधून शिवसैनिक देखील आक्रमण झालेले आहे. नाही, मला वाटतं हा मूर्खपणाचा कळस आहे. त्याचं कारण असं की कोणाच्या श्रद्धेला, भावनेला कोणी कुठला हात घालण्याचा प्रश्न येत नाही. कारण सन्माननीय मासाहेबांच्याबद्दल या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा सन्मान आहे आणि अशा वेळेला हे जर जाणून-बुजून कोणी कृत्य केलं असेल तर मला वाटतं मुंबईच्या पोलिसांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांना त्याचा छडा लावायला वेळ लागणार नाही, तात्काळ तो छडा लागला जाईल आणि त्याच्यावरती अशी काही कलमं लावली गेली पाहिजे. कारण हा मासाहेबांच्या पुरता विषय मर्यादित नाही. काही ठिकाणी छत्रपतीचा पुतळा असतो, काही ठिकाणी आमची जे आदर्शस्थान आहेत त्या आदर्शस्थानाच्या बाबतीमध्ये पण काही वेळेला अशा घटना घडल्या जातात. काही घटना मुद्दाम घडवल्या जातात जेणेकरून वातावरण खराब व्हावं, कायदा सुव्यवस्था खराब व्हावी, एकंदरीत धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण व्हाव्या अशा प्रकारच्या वातावरण केलं जातं. आणि निवडणुका आता तोंडावर असताना अशा प्रकारचं वातावरण जर ही करणारी काही लोक असतील तर त्यांच्यावरती ताबडतोब सक्त कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं. आता सध्या मीनाताईंच्या पुतळ्याजवळ स्वतः राज ठाकरे गेले होते. ठाकरे गटाकडून आंदोलन सुरू होतं. शिवसेना शिंदे गटाची लोक आता थेट शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रार द्यायला पोहोचले. तुमचा संशय नेमका कोणावरती आहे? नाही, तोच आता कसं आहे की नक्की आता आम्ही सांगू शकत नाही की नेमकं कोणी केलं, त्याला करण्यात त्याच्या मागचा उद्देश काय हेच कळायला मार्ग नाही. पण निश्चितपणे ते काही लपून राहण्यासारखा प्रकार नाही, तो निश्चितपणे लक्षात येईल. आमचे संदीप देशपांडे सकाळीच बोलले की आम्ही तिकडे वॉक करून आलो, आज 8:30 काहीच झालं नव्हतं. मग अचानक कसं झालं? म्हणजे काहीतरी कोणीतरी जाणून बुजून केलेलं. CCTV वगैरे पण आहे म्हणजे ते कळेलच आणि मग पाहू काय करता येईल. साहेब, काल भाजपचा विजयी संकल्प मेळावा वरळी डोममध्ये झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या भाषणामध्ये असं सांगितलं की ठाकरे ब्रँड जो आहे तो संपलेला आहे. बेस्टच्या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्ही बँडचा ब्रँड वाजवलेला. बाळासाहेब ठाकरे हेच ब्रँड होते, आता हे भाऊ ब्रँड नाही. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या लोकांना आणि मराठी माणसाला आणि इतर भाषिकांनाही ठाकरे काय त्याची पूर्ण कल्पना आहे. त्याची देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही आणि ते येणाऱ्या काळामध्ये लवकरच कळेल मुख्यमंत्र्याचा काय. नाहीतर ठाकरे ब्रँड जर नसता तर वारंवार भेटी घेण्याचं कारण पण लागलं नसतं आणि चर्चा करायची आवश्यकता पण नव्हती. म्हणजे ठाकरे ब्रँड आहे हे तुम्ही मान्य करता काय, त्याच्यामुळे त्याला पण ठीक आहे, राजकारण आहे. निवडणुकी तोंडावर आलेली आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक जाहीर केली तर एक प्रकारे 31 जानेवारीपूर्वी घ्यावी म्हणून, त्यामुळे असं बोलावं लागतं. पण एकंदरीत जर तुम्ही पाहिलं परवाकडे नाशिकला जो मोर्चा झाला, तो मोर्चा झाल्यानंतर ठाकरे काय आहेत आणि त्याचा ब्रँड काय आहे तो लोकांनी त्या ठिकाणी फक्त नाशिकला दाखवले. अजून तर खूप राज्य पडलेलं आहे. ते म्हणाले की महापौर हा महायुतीचाच होणार आहे. तर आशिष शेलारांनी टीका करताना असं म्हटलंय की 2 ठाकरेंनी एकत्र मेळावा घेतला, मात्र त्या मेळाव्यामध्ये त्यांना टीजर लॉन्च करावं लागलं गर्दी जमवण्यासाठी. ठीक आहे मॅडम, आम्ही काय, तुम्ही आमच्याच खांद्यावर बसून मोठे झालेले आहात, त्याच्यामुळे तुमच्या हातामध्ये आता सत्ता आहे म्हणून तुम्ही बोलतात. पण ती काय अमरत्व घेऊन आलेली सत्ता नाही आहे. इकडे तिकडे नेहमीच होत असतं. पाहूया, घोडा मैदान जवळच आहे ते पाहू. आम्ही साठव यांचं एक म्हणणं आहे की जर असं स्वरूपाचं राहिलं तर उबाटाच्या मदतीने खान जसे आमदार झाले तसे मुंबईचे महापौर खान हवंय का मराठी माणूस हवा ह्याचा विचार करायचा. बघा, मुंबईवरती आतापर्यंत बाळासाहेबांच्या काळामध्ये
मुंबईचे महापौर भरावी झालेले आहेत, पण त्याच्यासोबत आर सिंग सारखा सुद्धा माणूस महापौर राहिलेला आहे, मुरली देवरा साहेबांसारखे महापौर राहिलेले आहे. हा भाग वेगळा आहे. परंतु जर तुम्ही अशा प्रकारच्या भावना घेऊन जर जाणार असाल तर त्या लोकांच्या भावनांशी तुम्ही खेळतात आणि त्याचा परिणाम निवडणुकीत तुम्हाला दिसेल. सर, एक हिंदी में जो ठाकरे ब्रांड को लेकर एक बात कही गई है. कल सीएम ने कहा कि बाला साहेब ठाकरे एक ब्रांड हुआ करते थे, ये दोनों भाई ब्रांड नहीं है. आज के समय में ब्रांड तो नरेंद्र मोदी. तर निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर बाळा नांदगावकर यावेळी बोलत होते. ठाकरे काय याची महाराष्ट्राला कल्पना आहे. ठाकरेंना दुसऱ्याच्या प्रमाणपत्राची गरज नाही यावेळी, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं.